नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. पार्थ ऑफिसमध्ये बसलेला असतो. त्यावेळेला दिव्या त्याला म्हणते, थांबा सर, मी वाढते ना तुम्हाला. त्याचा टिफिन खोलून बघते, त्यामध्ये मटकीची उसळ असते आणि ती तिची फेवरेट असते. तेव्हा म्हणते, वाव सर, मटकीची उसळ माझी आजी ना खूप छान बनवते. माझ्या आईला फारसा काही स्वयंपाक जमत नाही, कारण ती हॉस्टेलला होती ना, पण आजी एक नंबर स्वयंपाक बनवते. त्या भाजीचा फक्त वास घेऊन बघते, तेव्हा पार्थ म्हणतो, नुसतं वास काय घेताय, थोडंसं जिभेला चाखायला पण द्या. ते दिव्या उसळ खाऊन बघते, तिला तर खूपच आवडते. अहो वाव सर, तुमची आई किती छान भाजी बनवते. एकीकडे मटकी खात असते आणि तिची बडबड पण चालू असते. तेव्हा पार्थ तिला म्हणतो, जेव्हा मला फोन केला होता तेव्हा रिकामी बडबड कशाला करत होता तुम्ही. थँक्यू सर, तुम्ही 2 वाजता आलात, माझी किती मदत केली. तेव्हा माझी बायको समोर होती आणि ती ऐकत होती सगळं. तेव्हा दिव्या सांगते, अहो सॉरी सर, म्हणजे काव्या मॅडम समोर होत्या. काव्याचं नाव ऐकल्यानंतर तिला तर ठसका जातो आणि तिच्या कपड्यांवर ती भाजी सांडते. सर पटकन ही भाजी पुसा ना, नाही तर माझा फेवरेट ड्रेस आहे तो खराब होईल. पार्थ सांगतो, मी कशाला पुसू, तुमचा ड्रेस आहे तुम्ही पुसा. पण दिव्याचा काकाट चालूच असतो, अहो सर माझे हात तेलकट आहे ना, जास्त खराब होईल. तर पार्थ टिश्यू पेपर घेऊन ती भाजी पुसत असतो. त्याच वेळेला ऑफिसमधली दुसरी एम्प्लॉय तिथून जात असते. ती हे बघते, तिला खूप आश्चर्य वाटतं आणि ती परत फोटो काढून घेते दोघांचा. तेव्हा पार्थ विचारतो, आता सगळं झालं असेल तर माझा टिफिन काही उरलं आहे, मी थोडं खाऊ उरलेलं असेल तर. दिव्या सांगते, अहो सर भरपूर आहे ना, 1 मिनिट मी सर्व करते तुम्हाला. पार्थ जेवायला बसतो तेव्हा दिव्या स्वतःचा क्लिप काढते आणि पार्थच्या बॅगला क्लिप लावून निघून जाते. मानिनी काकू जेव्हा किचनमध्ये येतात त्या म्हणतात, आज मला आयता चहा भेटला ना तर खूप बरं होईल. आणि खरंच किचनमध्ये चहा पण तयार असतो. त्या उघडून बघतात, त्याच वेळेला तिथे विक्रम काका येतात. अच्छा, चहा तुम्ही केला आहे का, मला वाटलं नंदिनीने केला आहे. पण मानिनी काकू खूप खुश असतात. तेव्हा विक्रम काका सांगतात, तू अशी रोज खुश होणार असेल ना तर मी रोज तुझ्यासाठी चहा तयार ठेवेल. त्यांच्या हातामध्ये चमचा असतो, ते कॅच करणार तितक्यात तो खाली पडतो. उचलायला जातात त्याच वेळेला विजय उचलून त्यांच्या हातात देतो. तुमच्या कंपनीचा ग्राफ पण असंच खाली पडत चालला आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी उचलून देऊ. तेव्हा विक्रम काका सांगतात, त्याची कॉलर टाईट करतात. काय आहे ना विजयराव, सध्या हवामान खूप वाईट चाललं आहे. पावसाळ्यामध्ये कुत्र्याच्या छत्र्यांची आळंबी जशी उगतात ना, तशी लोकांची मतं उगवतात आहे. आपलं वय काय, शिक्षण काय, अनुभव किती, आपण कोण आहोत, काय आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली कुवत किती, याचा काही विचार न करता उचलली जीभ लावली टाळायला. अशी करणारे खूप लोक आहे, पण लिजंड्स अशा लोकांना घाबरत नाही कधी. आणि देशमुख या धंद्यामध्ये आज आलेले नाही आहे आणि कधी जाणार पण नाही. तेव्हा ग्राफ खाली गेला तुमचा, आता काय होईल तुमचं, कसं होईल तुमचं, या सगळ्या बोंबा मारणं बंद कर. आम्ही 2 पावलं खाली जरी आलो ना तर उचलून 4 पावलं वर जाण्याची धमक आहे आमच्यात, लक्षात ठेव. तेव्हा विजय सांगतो, अहो तुम्ही तर खूप पर्सनली घेतलं हो, मी तर माझी मदत ऑफर करत होतो तुम्हाला. तेव्हा मानिनी काकू सांगतात, मी काय म्हणते विजयराव, आम्हाला मदत करण्यापेक्षा स्वतःला करतात का. ते कसं आहे ना, आमच्या घराला बांडगुळासारखे चिपकलं आहेत, तेव्हा स्वतःसाठी काहीतरी करा ना, जरा धमक दाखवा. तुम्हाला काय वाटतंय, रम्या आणि वसुताईंनी एकत्र राहावं असंच ना, मग त्या दोघींना पण तुमच्या घरी घेऊन जा ना, तिघांनी सुखानी नांदा. कशी वाटते आयडिया. तर विजय म्हणतो, सॉरी हां, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला. माझ्यासारख्या नवशिक्या माणसाने तुमच्यासारख्या लेजंड माणसांना डिस्टर्ब केलं म्हणजे नवलच आहे ना. तिथून निघून जातो. तेव्हा विक्रम काका म्हणतात, सगळा मूडच खराब केला या पागलने. पण तू त्याला ते बांडगुळ म्हटले ना, अगदी बरोबर शब्द वापरला असता तू. आणि काकूही म्हणतात, तुम्ही ते कुत्र्याच्या छत्रीची उपमा दिली ना, ते मला फार आवडलं. तर शारदा काकू आणि काव्या तिच्या रूममध्ये बसलेले असतात, साड्या काढलेल्या असतात. तेव्हा शारदा काकू म्हणतात, अगं याच्यापेक्षा थोडी नरम हवी दुपटं करण्यासाठी, अजून दुसरी असेल तर बघ ना. त्याच वेळेला तिथे नंदिनी येते, अगं आई, हे आधीपासून कशाला करताय तुम्ही दुपटे वगैरे, म्हणतात ना आधी तयारी करून ठेवू नये, नजर लागते. तर काव्याही म्हणते, अगं ताई, फक्त साड्या बाजूला काढून ठेवते नरम, काही दुपटं वगैरे तयार नाही करत आहे. त्याच वेळेला काव्याला फोन येतो, तिथून ती उठून जाते. शारदा काकू नंदिनीला विचारतात, अगं नंदिनी, काही झालं आहे का, तू असं का बोललीस, काही असेल तर सांग हा बाळा, असं मनामध्ये दडून ठेवू नकोस. तर नंदिनीचे पण डोळे भरून आलेले असतात. ती शारदा काकूंना सांगतच असते, आई होता तितक्यात तिथं काव्य येते, सॉरी, काही मिस केलं का मी, काय म्हणत होतात तुम्ही. तेव्हा नंदिनी सांगते, अगं काही नाही, पण तू सांग ना, तुला कोणाचा फोन आला होता,
तर काव्या सांगते, अगं रियाचा होता, माझी नवीन फ्रेंड. अनिशा तर पुढे गेली आहे, पण एक फ्रेंड मला आता भेटली. ती मला सांगत होती, काय टॉपर मॅडम, आता एक्झाम येणार आहे काही दिवसात, दुर्लक्ष नका करू अभ्यासाकडे. तेव्हा मी तिला सांगितलं, माझं अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष नाही आहे, आता लक्ष फक्त अभ्यास आणि माझं बाळ. तर पार्थ ऑफिसमधून घरी येतो तेव्हा काव्या त्याला सांगते, अहो दमलात का जास्त, बसा तुमची पाठ दाबून देते. तेव्हा पार्थ नाही म्हणतो, पण त्याच्या बॅगला क्लिप लागलेला असतो तो काव्याला दिसतो. तुम्ही ऑफिसमध्ये जातात तेव्हा क्लिप वगैरे लावून जात नाही ना, मग येताना हा क्लिप तुमच्या बॅगला कसा? तेव्हा पार्थला पण कळत नाही हा क्लिप आला कसा असेल, बहुतेक हा दिव्यांचा असेल, पण मला याबद्दल काहीच माहीत नाही काव्या. तेव्हा काव्या तर खूप चिडते, दिव्याला फोन लावा. तेव्हा पार्थ सांगत असतो, अहो काव्या जाऊ द्या ना, कशाला लावताय. तेव्हा काव्या सांगते, फोन लावता की नाही का लाटणं आणू. तेव्हा पार्थ म्हणतो, फोन लावायला लाटणं थोडी लागतं, मी लावतो ना. फोन लावतो आणि काव्या तिच्याशी बोलते. तिकडे दिव्या तर खूप घाबरलेली असते, तिच्या हातातली सुद्धा फाईल खाली पडते. अहो काव्या मॅडम तुम्ही बोला ना. काव्या आधी तिला विचारते, तुझे केस मोकळे आहेत की बांधलेले. तेव्हा दिव्या सांगते, बांधलेले. मग तुझा क्लिप माझ्या नवऱ्याच्या बॅगला काय करतोय. तेव्हा दिव्या सांगते, अहो मॅम मला काहीच कल्पना नाही, मला असं वाटलं की तो क्लिप मी माझ्या बॅगला लावला, तो चुकून सरांच्या बॅगला. त्यामध्ये माझी चूक नाही आणि सरांचे पण नाही, सरांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर मॅम. काव्या हसायला लागते, अगं दिव्या हा क्लिप तू कुठून घेतला हे विचारण्यासाठी मी तुला कॉल केला. तेव्हा दिव्या तर 1 मिनिटासाठी थोडी गांगरून जाते, नंतर ती शॉपचं नाव सांगते. पण मॅम तुम्ही खूप लकी आहात कारण पार्थ सरांचं तुमचं आणि तुमच्या बाळावर खूप प्रेम आहे, तुमच्या बेबोवर. बेबो म्हटल्यानंतर काव्याला ते काही आवडत नाही. तेव्हा फोन ठेवायला लावते दिव्याला आणि पार्थला विचारते, आपल्या रूममधली पर्सनल गोष्ट तुम्ही दिव्याला सांगतात, अजून बेबो नाव हे आपल्या घरातल्या माणसांना सुद्धा माहीत नाही आहे. तेव्हा माझी तुमच्याशी आता बोलण्याची काही इच्छा नाही, मी चालली अडगळीच्या खोलीत, तिथे अजिबात यायचं नाही आहे. तर नंदिनी तिच्या रूममध्ये बसलेली असते, तिला खूप रडू येत असतं आणि जीवा झोपलेला असतो, त्याचं काही लक्ष पण नसतं तिच्याकडे. नंदिनी उठते आणि त्यांनी ज्या डायरीमध्ये लिहिलेलं होतं आम्ही आई बाबा होणार, ती परत त्या डायरीमध्ये ते वाक्य लिहिते. त्यावेळेला एक शांत गाणं त्यांनी प्ले केलं आहे, आता पुन्हा. तर ते वाक्य लिहिल्यानंतर नंदिनीला पण थोडंसं बरं वाटतं, म्हणून तिच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल येते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा नंदिनीला सांगत असतो, हे सगळं थांबायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो बाहेर जातो आणि दरवाजा लावून घेतो. नंदिनी त्याला थांबत असते, जीवा हे करू नका. तर काव्या अडगळीच्या रूममध्ये आलेली असते पाळण्याजवळ आणि तिथेच जीवा पण येतो. काव्या त्याला सांगत असते, दोन्ही बाळ एका पाळण्यामध्ये किती क्यूट दिसतील. जीवा सांगतो, या पाळण्यामध्ये 2 बाळ नाही तर एकच बाळ, काव्या नंदिनीचं बाळ. तर तिथे वाक्य काही पूर्ण केलेलं नाही, ते उद्याच्या भागात कळेल. आणि नंदिनी खिडकी उघडी असते, तिथून उडी मारण्याचा प्रयत्न करते. आता उद्याच्या भागात कळेल ती खिडकीतनं बाहेर पडते की नाही ते. तेव्हा पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.